रत्नागिरी तालुका, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याचा ठिकाण आणि हा बहुतांश तालुका हा खाड्यांच्या किनारी वसलेला आहे आणि त्या ठिकाणी महत्त्वाचा मच्छीमारी हा व्यवसाय त्या लोकांचा मोठ्या प्रमाणात ह्या मतदारसंघातले आहे आणि त्यामुळे खाडीमध्ये गाळ रुतणं, मच्छीमारीला त्रास होणं, काही वेळा त्या ठिकाणी खाडीमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होणं, मच्छीमारी धोक्यात येणं, गाळ साचल्यामुळे इकडून तिकडे जाता येत नाही, अशा अनेक अडचणी या मतदारसंघात वेळोवेळी निर्माण झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर काही बंधारे असे होते की त्या संरक्षणदृष्ट्या सुद्धा ते गरजेचे होते. उदाहरणार्थ भाटी मिऱ्या धूप बंधारा तो सुद्धा आता जवळजवळ पूर्णावस्थेत येत आला आहे. तिथल्याही लोकांचं पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरून त्या लोकांना राहायला लागायचं. अशा अनेक अडचणी ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला वेळोवेळी जाणवत होत्या. पण त्याच्यावरती आता रत्नागिरी तालुक्याचे आमदार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आता ह्या भाटे हा आपण जो ब्रिज बघतोय हा भाटे पूल, ह्या पुलामुळे अनेक गावं पलीकडची सगळी जोडल्या गेली. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला गावं जोडल्या गेल्यानंतर काही वर्षांनंतर ह्या ठिकाणी गाळाचा प्रश्न निर्माण झाला. आता ह्या गाळाचा प्रश्न निर्माण झाला. कर्ला, जुवा, सोमेश्वर, फणसोप, राजिवडा ही अशी गावं ह्या संपूर्ण ह्या खाडीकिनारी वसलेली आहेत आणि त्यामुळे ह्या ठिकाणच्या लोकांचा प्रमुख व्यवसाय, विशेषतः राजिवडा परिसरातले असतील ह्या लोकांचा मच्छीमारी व्यवसाय, काही खाडीचे मासे आणायला लोक जातात, स्थानिक मंडळी जातात. पण त्यांना ह्या ठिकाणी जो गाळ रुतलेला होता मोठ्या प्रमाणात तो दूर करणं गरजेचं होतं आणि ह्या ठिकाणी कुठेतरी बंधाऱ्याची गरज होती. पाण्याचा प्रवाह नेहमी बदलत राहतो, निसर्ग आपापल्या परीने बदलत राहतो आणि त्या दृष्टीने तशा उपाययोजनासुद्धा मनुष्याला म्हणा किंवा शासनाला करावे लागतात. आता उभे आहोत आपण रत्नागिरीच्या या भाटे बंधाऱ्याच्या ठिकाणी आणि या ठिकाणी जवळजवळ हा 1 किलोमीटर लांबीचा बंधाऱ्याचं काम आता आपण पाहतोय प्रत्यक्ष सुरू आहे. आणि त्या बंधाऱ्यामुळे होणार आहे का, तर त्याच्यामुळे या ठिकाणचे जे गाळ साठायचं प्रमाण होतं ते गाळ साठायचं प्रमाण कमी होईल, म्हणजे मच्छीमारांना येणं जाणं सोपं होईल आणि त्याचबरोबर इथल्या काही गावांची सुरक्षिततासुद्धा चांगल्या प्रकारे राहील असं तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पालकमंत्री उदय सामंतांनी हा जवळपास 1 किलोमीटर लांबीच्या या भाटे राजिवडा बंधाऱ्याला जवळजवळ 145 कोटी रुपये शासनाकडनं मंजूर करून आणले आणि त्यानंतर आता त्या प्रत्यक्ष त्या बंधाऱ्याचं काम आता सुरू आहे आणि आता साधारणपणे 2 वर्षामध्ये हा बंधारा पूर्ण करायचा आहे. रत्नागिरीतली एक नामांकित आणि स्थानिक तरुणांनी उभी केलेली निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत एक काम चालू आहे आणि त्याच्यासाठी जे ग्रोयन बंधारा आहे काही 400 मीटर पुढे काही असे टेट्रापॉट टाकण्यात येणार आहेत. त्याचं बांधकाम किंवा त्याचं ते तयार करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीतच काय की ह्याचे प्रकल्पाचे मुख्य फायदे काय आहेत की गाडी पात्रातील खाडीमुखाजवळ गाळ साठण्याची प्रक्रिया थांबून मार्ग मोकळा होईल, मच्छीमारी बोटींना येणं जाणं सुलभ होईल आणि भरतीच्या वेळेला मच्छीमारी बोटीचे बंदरात येणं जाणं सुद्धा सुलभ होईल. काही वेळा भरती निसर्ग चक्र आहे, भरतीच्या बोटी ह्या 2 बोटी या समुद्रात खाडीत नेहमी होत असतात. त्या दृष्टीने ते ह्या बंधाऱ्यामुळे तो मच्छीमारांचा मार्ग सुकर होईल आणि महत्त्वाचं म्हणजे हा अतिशय निसर्गरम्य हा परिसर आहे. 1 किलोमीटरचा हा बंधारा आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी एक पर्यटन स्थळ म्हणून चांगल्या प्रकारे नावारूपाला येईल. जसं आता मिऱ्या बंधाऱ्यावरती आपण नरिमन पॉईंटसारखं एक अतिशय प्रेक्षणीय स्थळ उभं करत आहे. जवळजवळ 40-41 कोटीचा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंतांनी शासनाने पाठवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांना एक विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल, एक निसर्गाचा नजराना पाहायला मिळेल. तशाच पद्धतीने या बंधाऱ्यातून सुद्धा पालकमंत्री उदय सामंतांची तशा प्रकारची कल्पना आहे आणि त्यामधून पर्यटनातून ह्या स्थानिक लोकांना इथल्या रोजगारही मिळणार आहे. एकंदरीतच काय की भाटे राजिवडा या खाडीमधल्या बंधाऱ्यामुळे येत्या काळात मच्छीमारांनासुद्धा आणि पर्यटनासुद्धा मोठ्या प्रमाणात वाव मिळेल एवढं मात्र नक्की. टाइम दिल्याकरता किशोर मुळसह, यश मयेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.